2 किलोचा पापलेट दाखवते आपल्याला. उचलते तुला. किलोचा आहे पापलेट, 1 किलो 150 ग्राम. गणेश नाईक साहेबांच्या इकडे चालली मच्छी बघा. किती आहे हो 1 किलोचा. पण वेल्लोरी माशाची रेसिपी पण दाखवली तुम्हाला. कशी झाली. नमस्कार मंडळी, प्रणित कोहली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी यूट्यूब चॅनल उरण करंजेकरवरती. तुम्हाला माहिती आहे सासू सासरे आलेत आणि आज सासूला रावस खाण्याची इच्छा झाली. त्यानिमित्त आपण आलोय दिवाल्या गावच्या फिश मार्केटमध्ये ताजे ताजे मासे घेण्यासाठी. तर आता जेवढं मला माहिती आहे बहुतेक बोटी बंद झाल्यात आणि मार्केटमध्ये येत आहे, तर मासली थोडीफार महाग आहे. तर आज आपण पण आतमध्ये जाऊया दिवाल्या गावच्या फिश मार्केटमध्ये आणि काय मासली आहे आणि काय मासलीला भाव आहे ते पण दाखवण्याचा प्रयत्न करूया. बापरे, रोज आपण सकाळी 8-7:30ला येतो, पण आज 11:30ला आलोय आणि गर्दी बघा. रविवारचा मार्केट बघा. हॅलो हॅलो, कशी आहेस पर्णिका. हाय हाय. आलाला जागा नाही बोलू, फुल भरलाय बघा. हो सुरेखा ताई, कोण आहे सोबत. हाय, कोण आहे. सेलिया. सेलिया आहे बघा इकडे. सेलिया, काय विकायला बसलीस. पापलेट 2 किलोचा पापलेट आहे. बापरे, सेलिया बघा 2 किलोचा पापलेट दाखवते आपल्याला. उचलते तुला. मस्त मस्त, चालेल चालेल. सेलिया आली बघा. कोण कोण तुझी म्हणजे मामीस तू. मामीस सोबत मावरं विकायला बघा. हो, काय कापता, गोल का जिताडा. दाडा. बापरे, दाडा मासा कापतात बघा. आज टाइम नाही बोलायला, लय गर्दी आहे प्रत्येक स्टॉलवरती बघा. भरपूर सारे गिराक आहेत. आणि नेहमीप्रमाणे इथे निर्मलाताई. किती मोठी आहे सुरमई. 20 किलो. बापरे, 20 किलोची सुरमई आणली बघा. तोवर आहे ना. काय भाव आहे तोवरला. 1800 रुपये किलो. पण सुरमई बघा एकदम ताजी. आणि इथे घोल माशाची कटिंग होताना दिसते बघा. छायाताई, काय भाव आहे घोलीला. 1600चा भाव आहे, पण मासा 1 नंबर आहे. सर्व प्रकारचे मासे मिळतील बघा, ताजे एकदम. काय दिलास. पापलेट. पापलेट आणि कोळंबी. जर तुम्ही पण गाड्या वगैरे घेऊन येत आहे आणि रोजचे मासे खाणारे आहेत तर अशी पेटी घ्या. हे बघा, पेटीमध्ये टाकून तुम्ही घरच्या घरी घेऊन जाऊ शकता. बापरे, संदीप नाईक साहेबांना. गणेश नाईक साहेबांच्या इकडे चालली मच्छी बघा. हो नमस्कार. काय नाव. हो 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 हो. थँक्यू. त्यांच्याचसाठी मच्छी घ्यायला आलोय मी. राजीव सर कारगरवरनं व्हिडिओज बघतात. सासू सासरे आलेत सांगतात. ही पापलेट बघा, क्वालिटी बघा. हे बघा किती किलोचा आहे पापलेट. 1 किलो 150 ग्राम. हे बघा 1 किलोहून मोठे पापलेट पाहिजे असतील तर सांगा, या नक्की आपल्या दिवाल्या गावामध्ये. बोटी बंद आहेत पण सर्व फ्रेश माल येतोय बघा. हलवा, रावस आणि बारकी कलेट पण आहेत बघा. सुरमई नाही खपली. आज जरा लेट आलोय. 20 किलोची सुरमई होती त्यांच्याकडे. वाघ्या पाकाटची आपण रील टाकली होती ज्याच्यामध्ये तुम्हाला माहिती दिली होती कसा असतो वाघ्या पाकाट. तोच आज वाघ्या पाकाट परत दिसते बघा. किती रुपये आहे किलो. 1000 रुपये किलो. पण पाव किलो पण देतो ना. पाव किलो, अर्धा किलो सर्व मिळतंय बघा. वाघ्या पाकाट. हो, काय आहे चिंबोरी. चिंबोरीवाली सर्व प्रकारची चिंबोर आहेत. नर मादी, छोटी मोठी, भरलेली सर्व आहेत. आणि ते ज्योतिताई काय कोलबी साफ करताना दिसतात बघा. डोका आणि शेपटी तोडताना दिसतात. कसली कोलबी आहे ही. पिवली कोलबी. आणि डोलीचा मावरा आहे ना सगळा. डोलीचा मावरा आहे. आणि कोत्या पण दिसते बघा. कोत्या, जिताडा, बोंबील सर्व आहे. काय जिताडा. जिताडा बघा कसला मोठा आहे. कसा आहे किलो. 1400 रुपये किलो. तो म्हणजे यांचा नाही, समुद्रातला नाही. समुद्रातला जिताडा आहे बघा. गोऱ्या पाण्यातला असला का शेपटीचा कलर वेगळा असतंय ना. समुद्रातला जिताडा दिसतोय तुम्हाला. किती 1400 बोललीस ना. 1400 रुपये किलो. घोल खात असेल तर जिताड्यासाठी पण जावा नक्की. भरपूर सारी चिंबोरी बघितली. आता गोरी चिंबोरी बघा. थोडी खायला गोड असतात पण एकदम भरलेली. हळदी कवटाची नाही, पिवळ्या अंडीची चिंबोरी दिसतात तुम्हाला. गोरी पाहिजे असतील तर लक्ष्मी आईकडे या. हे बघा पाटी भरून भरून मिळतील तुम्हाला. काय आहे स्पेशल.
नल, बोंबील, कोळंबी सर्व प्रकारचे मासे आहेत बघा. छोटे पापलेट, पाला, रावस, कालवं, शिंपल्या सर्व आहेत मासे. बारक्या सुरमई पण आहेत बघा. पोचे पोचे दिसतात तुम्हाला. इथे कल्पनताई नेहमी आपल्याला भरलेली चिंबोरी देत असते. आणि काय भरलेली ही बघा, मोठी मोठी या कुर्ल्या आणि भरलेल्या. या बघा भरलेल्या चिंबोऱ्या पण मिळतात इथे. तुम्ही येता येतात आज चिंबोरीनेच मार्केट भरलंय. इथे पण बघा गोरी चिंबोरी सर्व. आणि काय कालवं, ऑइस्टर ज्याला म्हणतात कालवं, ती पण आहेत बघा. ओमेगा 3 साठी स्पेशल. आणि आलोय विनंती ताईकडे, जिच्याकडे पण बघा भरपूर सारी मच्छी आहे. तारली, राणी मासा, रावस, हेकरू सर्व प्रकारचे मासे आहेत. रावस आहे ना? हां, कसा आहे किलो? 100 रुपये, 1000 रुपये किलो रावस. आणि ती मोदकं नाही, मोदकं आता भांग आहे का उदा नाही? हां, मोदकं पण खाण्याची इच्छा होती पण मोदकं नाही, तर आपण रावसच घेऊन जाऊया. दे म्हणा एक रावस दे. किती आहे हो? 1 किलोचा बघा रावस. 1 किलोचा रावस घ्यायला आलेलो. 1300 ग्रामचा रावस दिलाय बघा. आहे ना एकदम भारी. 1000. गाबोली पण आहे. हां, गाबोली पण काढली त्याच्यामध्ये बघा. मस्त. कोणी कोणी खाल्लाय रावस आणि कसा लागतंय ते पण सांगा आपल्याला. काप मग जाते घेऊन. फ्रीमध्ये दिलाय आपल्याला रावस. थँक्यू. मधनं आलो आपण घरी आणि रावस तुम्हाला घेताना दाखवला. पण हे काय बोलता तुम्ही याला? वेल्लुरी. वेलुरी. हा, आपण मोदक किंवा बिलजाम असं म्हणतो याला. पण हे लोक वेल्लुरी म्हणतात. आज त्याच माशाची रेसिपी दाखवणार आहे. आज त्या रेसिपी दाखवणार आहे आपण. शॉर्ट, एकदम शॉर्ट अँड स्वीट रेसिपी आहे. आता साफ करताना थोडासा टाइम लागते म्हणून मी साफ करून घेतलं. जसे की एक अक्का मच्छी असते ना ये, हा, त्याचे खवलं असतात ना, ते सर्व असं काढायचं. आणि जसं आपण पापलेटचा डोका काढून जे आतमधून घाण काढतात तसं असं काढून घ्यायचं. मग असं एक मच्छी असतात. ओके. तर मोदक मासा तुम्ही आणताय तर तिकडनंच साफ करून घ्या. भरपूर टाइम लागते. पण काटेरी मासे तुम्हाला माहिती आहेत, केरळची मंडळी खात आली. तुमचा फेवरेट काय? तारली. तारली तारली आणि बांगडा आणि मांदेली आणि हे वेल्लुरी. वेलुरी. तर आपण याला मोदक म्हणतो. त्याच माशाची रेसिपी बघायला मिळणार आहे आज तुम्हाला. आधी आपण थोडा याला नमक टाकून, मीठ टाकून धुवून घेऊया. ओके. तर साफ करून झालंय. आता मीठाने याला धुवून घेऊया. कारण त्याच्यात ना खूप सारे कौलं असतात ना, अजून असेल त्याच्यात. आपण काढले तरी असतातच त्याच्यात. बरोबर. तर आपण पूर्ण प्रमाणे असं त्याला स्वच्छ करून एक पाण्यातून धुवून घेऊया. रावस आणलाय आपण आणि ते वेल्लुरी माशाचा पिरा ना, सुका. सुका म्हणजे करी सारखा नसते तो, सुका. एकदम जसं आपण प्रॉन सुक्का वगैरे करतात तसा. हे बघ, तरी बघ याचं पाणी बघ, दिसतंय ना, सिल्वर काढतच त्याचे सिल्वर पूर्ण काढायचं. तर मासली धुवून झाली आणि ही जी रेसिपी आहे ती ओमाच्या आईची आहे, पण ती येत नाही व्हिडिओ मध्ये, पण तीच गाईड करते बघा. आता काय करायचंय? आता साफ करून घेतलेला आहे ना, आता याच्यात टाकायचं आपल्याला हळद, मिरची पावडर, कश्मीरी मिरची पावडर. कश्मीरी मिर्ची देख कितना, बस. और धना पावडर, हल्दी, कश्मीरी मिरची पावडर आणि धना पावडर. देख धना पावडर आणि नमक. ते सर्व टाकून आपल्याला असं मॅरिनेट करून घ्यायचं. ओके. तर फिरायचे व्हिडिओ तर तुम्हाला बघायला मिळतातच, सोबत रेसिपीज पण दाखवतोय आपण. लास्ट टाइम मँगो रेसिपी दाखवली होती ना, आता वेल्लुरी पिरा म्हणजेच मोदक माशाचा सुका. तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. हो, नक्की करा. ओमाची आई आहे, तोपर्यंत तुम्हाला मस्त मस्त रेसिपीज बघायला मिळतील. केरळच्या नाहीतर आपल्या आगरी कोळी रेसिपी तर उमा एक्सपर्ट आहे त्याच्यामध्ये. याच्यात काटा असतात, थोडासा आरामात करा. मच्छी असा मॅरिनेट करून घेतलेला आहे आणि मी आता इथे घेतलेल्या 3 मिरची. ओके. 3 मिरचीला असं स्लिट करून टाकायचं आहे. म्हणजे ही जी रेसिपी आहे ती किती जणांसाठी आहे? 4 साठी ना? 4 खाऊ शकतात. तर 4 आम्ही रेसिपीज बनवतो, त्याप्रमाणे इन्ग्रेडियंट टाकतो. तर तुमची जशी मच्छी असेल तशी तुम्ही ऍडजस्ट करा. तर तिखट साठी आपण मिरची घालतोय, कारण आपण आगरी कोळी मसाला नाही टाकलाय त्याच्यात ना. आता हे झाल्यावरती काय टाकायचं? कांदा, ये चेरी उल्ली डालो, ऐसे डालो. ओके, ऐसे डालने को बोल रहे. चेरी उल्लीची साऊथ इंडियन टेस्ट येणार तुम्हाला. कढीपत्ता तर मी भरून घेतलेला आहे. आणि कढीपत्ता धुवून घेतलेला कढीपत्ता आहे.
कड़ी पत्ता चाहिए। केरला रेसिपी में कड़ी पत्ता चाहिए। वे अपन डालेंगे इसमें इमली का पानी। ये इमली जो है वो भिगा के रखा हुआ है अपना, है ना, ज्यादा नहीं। देख हाँ लालू, हाँ स्टॉप बोलो बस। हाँ तो हा आणि आता इमलीचा चिंचचं पाणी टाकून घेतलंय बघा. बघा सगळं हातांचंच काम आहे. तर आहे ना काहीतरी आगली वेगळी रेसिपी. हा तर नक्की आणा. हा मासा एकदम स्वस्तामध्ये मिळतो आणि टेस्टला एकदम भारी. आता गरम पाणी, तर पाणी टाकल्यावरती गरम पाणी पण टाकलं. गरम पाणी थोडासा उबाला पानी ऐसे उबाला हुआ पाणी या तो गरम पाणी हे टाकलं आपण. आता याला आपल्याला गॅसवर चढवायचं आहे. बीच उकाला घ्यायचा आहे ना. उकाला घ्यायचा, हा, आता बॉईल आपण करून घ्यायचा मच्छीला. उकाला घेऊया हत्तीच्या भांड्यामध्ये. तैयार करो। तो इसमें तेल नहीं है मुमा, नहीं तेल बाद में। तेल बाद में, कोकोनट तेल. हा मातीच्या भांड्यामध्ये तुम्हाला मोदक माशाची, बिलजा माशाची रेसिपी बघायला मिळते. Yes. तर नक्की लाईक करा. मासा आता आपण उकळत ठेवलाय ना. आता काय नारियल, चरिवळी, हा मिरची आणि अद्रक घेतलेला आपण. तर आधी जे आहे ते आपण नारियलला थोडा क्रश करून घेऊया, बिना पाणी का ना. तर हे बघा असं धरधरा आपल्याला पिसून घ्यायचा. हे बघा एकदम चटणी नाही करायचं, असं धरधरा असायला पाहिजे. त्या टायमिंगला आपल्याला बाकीचे जे आहे ते अद्रक, मिरची आणि चरिवळी, चरिवळी म्हणजे छोटा कांदा, हे पण टाकून एकदा एक अजून मारून घ्यायचा बिना पाण्याचा. हा पाणी नाहीये. टाकायचं. हा. एकदम स्मॅश नाही करायचं ना, धरधरा ठेवायचं. दरदरा. बघा हे असं कन्सिस्टन्सी असायला पाहिजे, म्हणजे छोटा कांदा सर्व असं दिसले तरी काही प्रॉब्लेम नाहीये. धरधरा किसतात. आपण गावात कसा तो वरवंडा पाटामध्ये करतात ना चटणी. चटणी, तसं आहे यो. ओके, हा, चटणी नाही करायची, धरधरा ठेवायचा. दरदरा ठेवायचा आहे आणि ते बॉईल होईपर्यंत आपल्याला वेट करायचं आहे. हलकासा पाणी आणि इमलीचा रस, बस तेवढंच. तो थोड्याच टायमानी मस्त एकदम उकाला आलाय ना. हो, आणि मच्छी पण झालेलं आहे. त्याला शिजलाय. जास्त शिजलाय. त्याला जास्त असं हे नाही करायचं, नाहीतर तो खलून जाईल. हा, आणि जे काही आपण बनवला होता मिक्सचर खोबऱ्याचा, तो आता आपण या मासलीमध्ये टाकूया. आणि थोडा कढीपत्ता अजून आणि आता त्याला पण मिक्स करायचं आहे ना. मिक्स करायचं आहे थोडासा हलका हलका. आणि आणि आपला आता कोकोनट ऑइल. ओके. ओके, 2 चमचा कोकोनट ऑइल बस. तर बघा तुम्ही, सुरुवातीला आपण ऑइल नाही टाकला, शेवटी ऑइल टाकलाय. आणि आपण माशाला हलका एकदम नरम असल्यामुळे डायरेक्ट मटक्यासोबत हलवतोय बघा त्याला. बस. नंतर थंड झाल्यावरती याच्यात. आणि बघताय तुम्ही वेल्लुरी माशाची, मोदक माशाची, बिलजा माशाची रेसिपी. सिंपल आणि एकदम टेस्टी. काही याच्यात जास्त काही इंग्रेडियंट्स नाहीये, फक्त नारळ जास्त किसा आणि टाका आणि झालं. एक मार्केटमध्ये फक्त 50 रुपये वाटा मिळतो, 50 किंवा 100. घरी घेऊन या, साफ करून आणि अशी रेसिपी बनवू शकता तुम्ही. चला, मस्त फ्राय झालाय. आणि आता आपण वेल्लुरी माशाची रेसिपी पण दाखवली तुम्हाला. कशी झाली? अच्छा है। मस्त. हाँ वेलूरी का स्पेशल है। हाँ. वेलूरी और इसमें पीरा डाला, नारियल वेला डाल के पीरा बना के लिया। पिरा म्हणजे सुका ना, खोबरा ना, नारियल. खोबरा. नारियल, नारियलला ते लोक पिरा म्हणतात. आणि आणि तुमच्यासाठी स्पेशल रावस. कैसा आहे रावस? फ्रेश आहे ना? हा, एकदम फ्रेश आहे. आणि जेवायला बसलेत बघा. हा, तर आता आपण पण जेवायला बसूया. आणि पिरा, मोदक माशाचा पिरा बनवलाय, तो टेस्ट करून बघूया. या सर्वांनी जेवायला भात आहे, भातच आहे. भाकरी थोडे दिवस गायब झालेली आहे. आणि ते काय बनवलंय? रावस माशाचा आंबाट. हा, करी, रावस माशाची करी आणि रावस फ्राय आणि वेल्लुरी म्हणजेच बिलजा मोदक माशाचा पिरा, खोबऱ्यामध्ये बनवलेली सुका. तर काय, रोटी भाकरी गायब झाली आता थोडे दिवस. किचनच आमचा केरळचा झालाय, तर भाकरी कुठनं येणार. आपण अजूनपर्यंत जेवण एकदम मस्त मस्त देते उमा. तर करी ट्राय करून बघूया आपण रावसाची. हा, मस्त आहे, परफेक्ट एकदम. मसाले वगैरे
हां मसाले वगैरे सर्व परफेक्ट आहेत हां आणि नारलामध्ये बनवली ना उमाने बनाया ना उमा रोज मेरे को बनाती है वो क्या बनाएगी हां थोड़ा काला बनता है पण मस्त आहे साऊथ इंडियन चव नारळाच्या तेलामध्ये ना हां आणि वेल्लुरी या माशामध्ये थोडा काटा असतो पण हां आणि मस्त आहे फ्रेश आहे एकदम मावरा एकदम फ्रेश आहे मच्छी आणि नारळाच्या सोबत खायची मजा वेगळीच लागते काइंड ऑफ त्या कांद्याची पण चव येते जो छोटा कांदा टाकलाय थोडी तिखट ना आपला कांदा गोड असते ना हां पण हा थोडा तिखट आहे मस्त आहे आणि रावस फ्रायबद्दल काय सांगणार मासलीच एकदम फ्रेश होती रावस पण एकदम सुपर्ब आहे तर या जेवायला सर्वांनी तर कशी वाटली तुम्हाला वेल्लुरी बिल्जा मोदक आपण काय म्हणतो त्या माशाची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि जी पद्धत उमानी आणि तिच्या आईने दाखवली ती कशी वाटली ते पण कमेंट करा तुम्ही जर आपल्या आगरी कोळी स्टाईलमध्ये बनवत असाल तर या स्टाईलमध्ये पण बनवून बघा आवडेल तुम्हाला ओके चला बाय या जेवायला बाय थँक्यू अमुमा फॉर नाईस रेसिपी